आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे पण थांबा आधी उखाना। दाजी अक्का उखाना घ्या बघू। तनु नको ना आता उखाना। अगं शत्रू दाजी आधी तुम्ही घ्या। चला अक्का बोल घेतो 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 थांबा। घराच्या अंगणात चाफ्याचं झाड, त्याचं फूल केसात माळून करीन मी आयुष्यभर तेजूचे लाड। तेजू अक्का एवढा काय विचार करती, घेऊन टाक एक नाव। रोज रांगोळीत संसाराच्या भरेन नवे रंग, शत्रुघ्न आणि बाळांच्या सोबतीने मी संसारात दंग। चला अक्का, इथे तुमच्या समोर 4 पदार्थ ठेवलेत, त्यातल्या 2 वाट्या उचलायच्या। म्हणजे कसं आपल्याला अंदाज बांधता येईल ना की अक्काला नेमकं काय होणार आहे। माझी दोन्हीपैकी एक तरी मुलगी आहे। चला आता पुढचं। जिलेबी म्हणजे दुसरी पण मुलगीच आहे। दादा आमचा नंबर वाढला। वा वा वा, त्यात 2-2 लक्ष्मी येणार तेजूच्या पोटी है ना। अगं तेजू, अगं या खिपीला बी 2 पोरी झाल्या म्हणल्यावर अगं वंशाचा दिवस तर तुला पाळणा हलवाच लागणार आहे की ग। अहो, काय बोलताय राव काकी, हा अहो असं काही नसतं। 2 मुली झाल्या तरी काय हरकत आहे तेव्हा, हा झाल्या आपलं काय होतं ना, मुलांसाठी हट्ट करण्याच्या नादात आहे ना आपण हे विसरून जातो की तिच्या येण्यानं घरात आनंद येणार आहे, तिच्या पैंजनाच्या आवाजानं घर मंगलमय होणार आहे। ती पोरगी असती, कोण असती? पोरगी। आणि मला सांगा, आज पोरी तरी कुठं माग राहिलेत का ताईडे? नाही ना। मग हे बघा, जनाबाई, बायनाबाई यांची नावं आजपर्यंत जिवंत आहेत का नाही? मग कर्तृत्वाला मुला मुलीचा फरक कळत नसतो। नाहीतर आज जिकडं बघावं तिकडं मुलींचा बोलबाला झाला असता का? माझ्या तेजूला 2 मुली झाल्या तरी त्या 100% जगात नाव करतील याचा विश्वास आहे मला। हा, आणि काकी तुम्ही जन्माला आलं, तुम्ही आम्हाला सगळ्यांना जन्माला घातलं काय ना। अहो या जगाची राहाटी चालू ठेवण्याचं वरदान आहे तुम्ही बायांना। तिचं अस्तित्व नाकारून कसं चाललं आपल्याला? चालेल काय? हे सगळं जग तिच्यामुळे चालत आलंय, मग तिला कमी लेखून कसं चाललं आपल्याला? अरे सूर्या, तुझ्यासारखा पोरगा माझ्या घरात जर जन्माला आला असता ना, पोरगा व्हावा म्हणून माझी 7 पाळात पण झाली नसती। अगं आजी काळानुसार गोष्टी घडल्या असत्यात, पण आता आपण विचार बदलले पाहिजेत का नाही आपले? तेजूच्या बाळांना यो सूर्या खांद्यावर घेऊन मिळवणार, मग ती मुलं असो नाहीतर मुली। यो सूर्या मामा त्यांचं लय लाड करणार। छत्री, या घरात नातू जन्माला येणार। आमचा वंश वाढणार, यातल्या एकाचं नाव आम्ही ठेवणार धनराज, ज्याच्या पायाशी लक्ष्मी लोटांगण घेणार, आणि दुसरा पृथ्वीराज, तो जिथं जाईल तिथं जिंकूनच येईल। तेव्हा छत्री, या खोलीचं रूप पालटून टाक। आमच्या नातवांचं स्वागत करण्यासाठी खोली पूर्ण तयार कर। कायच कमतरता नाही राहिली पाहिजे इथं, कारण जालिंदर निंबाळकरच्या वंशाचे दिवे
हे घर उजळून टाकणार आहेत धनराज आणि पृथ्वीराज. काय ग तेजू इकडे का बसलीस? काय नाही दादा, तुला तर माहिती आहे माझ्या मनावरचा भार कमी करायला इथे येऊन बसते मी. माहिती की मला, आणि मला हे पण चांगलंच माहिती की तेजूच्या मनावरचा भार त्याच्या दादाबरोबर बोलल्याशिवाय हलका होणार नाही, आहे ना? काय झालं? दादा, मला हे सगळं झेपल का नाही प्रश्न पडला. आई होण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतला होता, पण आता असं वाटतंय हे एवढं सोपं नसणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या इच्छांना मी न्याय देऊ शकेन की नाही याची रुख सतत माझ्या मनाला लागली. अरे देवा, केवढं मोठं टेन्शन आलंय आमच्या तेजूबाईला. हा तो प्रश्न कसा सुटायचा ग? दादा, तू जसं म्हणल्यावर मला यातनं बाहेर कोण काढणार? तेजू, अगं ह्याच्यातनं बाहेर पडण्यासारखं काहीच नाही. मला सांग, पाण्यातला मासा श्वास कसा घेतो ह्याचा जर तू विचार करत बसलीस तर त्याचं उत्तर तुला मिळणारच नाही. त्यासाठी तुला त्याचा जन्म घ्यावा लागेल ना. तसंच आहे आई पण काय असतं हे तुला आई झाल्याशिवाय कळणार कसं? आई होण्यासाठी देवानं बाईला तिच्या बाळाबरोबर एक जीवन राहण्यासाठी 9 महिने उगाच दिले नसतात. तर या 9 महिन्यात आई शरीरानं आणि मनानं त्याच्या बाळाची काळजी घ्यायला तिच्या नकळत बी तयार होत असते. तिच्यातली अल्लड मुलगी घेणं ती आई होत असते. म्हणून तर हे बाळ जन्मल्यानंतर या 9 महिन्यात ती जे काही शिकले ना ते तिला तिच्या वागण्यात आणायचं असतं. दादा, पण हे सगळं समजायला पण काहीतरी करावं लागत असेल ना. तेजू, गाईला नुकताच जन्मलेल्या त्याच्या वासराला चाटायला सांगायची काय गरज पडते का ग? ती आपोआप आपल्या आईच्या मायेनं त्या वासराला जवळ करते. आपल्या माणसांचं काय वेगळं आहे? अगं माझ्याकडे बघ, अगं मी पुरुष असून सुद्धा तुम्हाला माया लावू शकलो, तुमची काळजी घेऊ शकलो. अगं मग तुला तर आई म्हणून निसर्गानं मातृत्वाची देणगी दिली. ते सगळं ठीक आहे दादा, पण तरी माझ्या मनावरचं दडपण कमी होत नाही. अगं माझी तेजू धीट आहे, हुशार आहे, देखणी आहे, समंजस पण आहे. एवढे सगळे गुण असताना ती का चांगली आई होऊ शकणार नाही सांग बरं? हं? तेजू, तुझ्या बाळांना तुझा अभिमान वाटला पाहिजे अशीच आई होणार आहेस तू. लक्षात ठेव. काय आता चल, या पडलेल्या चेहऱ्यावर हसवान बघू चल, नाहीतर मला रात्रभर झोप येणार नाही बरं का? नाही दादा, मी ठीक आहे आता.